झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, आपण पाहत आहात वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय धाराशिव उस्मानाबाद। या ठिकाणी एका लहान बाळावर उपचार सुरू असताना ते मृत झालेले आहे आणि याकडे डॉक्टरांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असे बाळाचे नातेवाईकाचे म्हणणे आहे। आणि सदर बाळाचा हा उपचार 3 दिवसापासून या ठिकाणी सुरू होता आणि रात्रीपासून या बाळाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे नातेवाईकाचे तथा पालकाचे म्हणणे आहे। काय प्रकार घडला होता? अहो ह्याला रात्री 1 वाजल्यापासून सांगतो तर आमच्या घरचे पेशंट पैसे त्याची मम्मी होती त्यांनी सांगितलं बाबा पोरगी खोकते काय असं दम भरलेलं होते समज होते म्हणून, पण त्यांनी काय दुर्लक्षच केलं, त्यांनी काळजीच केली नाही। आणि सकाळच्याला 10 वाजता त्यांचे ते दुसरे डॉक्टर आले, ते डॉक्टर निष्काळजीपणा केला आणि त्यांनी लवकर चेक केलं नाही मुलीला। त्यांना मी सांगून पण उलटी वगैरे केली, त्यांना सांगून पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही माझ्या। ठीक आहे, का ॲडमिट केलं होतं? काय झालं होतं बाळाला? तिला फक्त सर्दी आणि आपलं खोकला आणि ताप होता बघा फक्त। खोकला ताप कधी ॲडमिट केलं होतं? आता आज 3रा दिवस आहे बघा। 3रा दिवस। मग हां. 3 दिवसांनी पाहिलं वगैरे होतं का? हां 3 दिवसांनी वगैरे चेक वगैरे केलं होतं का सगळं? ना अहो समजा त्यांची रोजची ट्रीटमेंट चालू होती, हां पण रात्री 1 वाजल्यापासून त्यांनी दुर्लक्षच केलं, त्यांनी काहीच बघितलं नाही। ठीक आहे, मग आता तुम्ही तक्रार दिली पोलीस स्टेशनला? पोलिटिशियनला तक्रार दिली, समजा केलं। मग काय म्हणणं आहे पोलीस स्टेशनमधून? काय नाही, ते पोलिटिशियनवाले म्हणले लातूर नाही तर सोलापूरला पोस्टमॉर्टम करायला घेऊन जावं म्हणले। ठीक आहे, मग आता तुमची तक्रार कोणाविरोधात आहे? काय झालं नेमकं? तक्रार तर सिव्हिल विरोधात म्हणायचं आता, हे निष्काळजीपणा केल्यामुळे। किती वर्षाचा मुलगा आहे? आता 11 महिने झालं, मुलगी आहे। मुलगी आहे 11 महिने। 11 महिने झालं। डॉक्टर वगैरे चेक करायला आले नाहीत का रात्री? आले ते की रात्री नव्हते आले, सकाळी आले, ते 100% म्हणून होते बघा। सकाळी आलेत का ते? हां